गृहमंत्री म्हणून ते काय करतात हा संशोधनाचा विषय. पूर्वीच्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडिस वगैरे विरोधी पक्षाचे प्रमुख लोक होते. आणीबाणीच्या काळात जॉर्ज साहेब त्यांनी बॉम्ब बनवले होते हुकुमशाही विरुद्ध लढण्यासाठी. पण आता तुम्ही ज्या पद्धतीची हुकुमशाही या देशात आणि राज्यात सुरू आहे, विरोधकांना मान वर करूच द्यायची नाही. त्याच्यामुळे विरोधकांकडून या गोष्टीचा आम्ही फक्त निषेधच करू शकतो. पण नुसती अफवा जरी पसरली असेल की बॉम्ब ठेवलाय, कोणी फोन करतोय बॉम्ब ठेवल्याचा, तर राज्याच्या गृहमंत्र्यांसाठी आव्हान आहे. त्याच विधानभवनाच्या बाजूला हॉटेल ताजवर 26/11 अतिरेक्यांनी दहशतवादी हल्ला केला होता. सरकार कोणाचे असू द्या. त्यानंतर इस्रायली इमारतीवरती हल्ला केला होता. ट्रायडंट हॉटेल त्याच समोर आहे, तिथे हल्ला केला होता. याचा अर्थ असा आहे की मुंबई सुरक्षित नाही. मुंबई भीतीच्या सावटाखाली आहे. आणि महाराष्ट्राचं गृह खातं, महाराष्ट्राचं पोलीस दल, महाराष्ट्राचं इंटेलिजन्स हे फक्त आपल्या राजकीय विरोधकांमध्ये फोडाफोडी करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी वापरलं जात आहे. त्याच्यामुळे गुन्हेगारांचा, दहशतवादांचा ची मानसिकता अशी आहे की इथे आपण काही केलं तर आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचणार नाही. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की फक्त अफवाच ठरू द्या. अफवाच ठरू द्या. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना जर आणि स्वतः गृहमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री आतमध्ये असताना, आमदार आतमध्ये असताना अशा प्रकारच्या अफवाही पसरू नयेत. कारण आम्ही आमच्या डोळ्यांनी देशाच्या पार्लमेंटवर झालेला हल्ला पाहिलेला आणि तेव्हाही भारतीय जनता पक्षाचंच सरकार होतं. हे मला इथे दुर्दैवानं सांगावंसं वाटतं. सर, एकीकडे अमेरिका आणि इस्रायल इराणचे युद्ध सुरू आहे, मात्र चीनला तिकडनं तेल आणण्याची परवानगी इराण देत आहे, बांगलादेशला दिली जाते आणि भारताला परवानगी मिळताना दिसत नाही. त्याकडे कसं बघतात? याच्याकडे बघण्याचं कारणच नाही. हा विषय न बघण्यासारखाच आहे. देशाचे प्रधानमंत्री कुठे आहेत सध्या? तर केरळमध्ये निवडणुकांचा प्रचार करतायत. देशाचे प्रधानमंत्री कुठे आहेत? तर तामिळनाडूमध्ये विधानसभेचा प्रचार करतायत. देशाचे प्रधानमंत्री कुठे आहेत? तर ते आसाममध्ये निवडणुकीचा प्रचारात गुंतलेले आहेत. या देशामधल्या जनतेवरती जो गंभीर प्रसंग ओढवलेला आहे, पेट्रोल, डिझेल, तेल संकट, LPG गॅसचं संकट, त्याच्यावरती प्रधानमंत्र्यांकडून अद्याप कोणतीही कारवाई, कोणतेही साधं वक्तव्य आलेलं नाही. हे फक्त निवडणुकीमध्ये, निवडणुका जिंकण्यामध्ये आणि त्यासाठी सरकारी तिजोरीचा अमाप खर्च करण्यामध्ये हा प्रवास जो चाललाय, सरकारी खर्चानं चाललाय ना. सरकारी खर्चानंच हा राजकीय प्रचार आणि प्रवास चाललाय. त्याच्यामुळे देशाचं दुर्दैव आहे की अशा प्रकारचे संवेदनशून्य